चला मग चलताय ना जगन्नाथपुरीला। सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत लिंगराजन मंदिर, नंतर नंदनकानन झू पार्क, बुद्धा स्तूपा, कोणार्क मंदिर, सन टेम्पल म्हणतात त्याला, आणि कोणार्कचा बीच, असं आपण सगळं हे बघणार आहोत। पहिल्या दिवशी आपण कसं गेलो, कुठे राहिलो, कसं फिरलो, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार। हे एव्हरीवन, मी आहे अंजली आणि आज आपण मुंबईवरून जगन्नाथपुरीला जाणार आहोत। आणि हे आहे मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट। आपलं चेक इन झालेलं आहे। आणि एअरपोर्टला मला गौर गोपालदास हे दिसले। आम्ही 2 मिनिटं बोललो त्यांच्याशी, नंतर त्यांनी नमस्कार केला आणि निघून गेले। चला आता फ्लाईटमध्ये आम्ही बसलो आणि आता लंच सुद्धा आलेला आहे। लंचमध्ये बिर्याणी होती, केक होता, ब्रेड बटर आणि दही सुद्धा होतं। आणि आता आपण जाणार आहोत बँगलोरला। आपली ही कनेक्टेड फ्लाईट आहे। हे बँगलोरचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, T2। अतिशय सुंदर आहे, अगदी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं। आणि हे पूर्ण बांबूनी बनवलेलं आहे। वरचं शेड सुद्धा बांबूचं आहे आणि खूप छान आहे, अगदी बघण्यासारखं आहे। तुम्ही जर बँगलोरला T2 इंटरनॅशनल एअरपोर्टवर आले तर तुम्ही 1-2 तास जास्तीचा काढून या। अगदी छान एअरपोर्ट आहे आणि तुम्हाला छान बघता येईल। आणि आता आपण इथनं भुवनेश्वरची फ्लाईट घेणार आहोत। अशी कनेक्टेड फ्लाईट घेतली म्हणजे आपल्याला खूप स्वस्तात पडतं। कुठेही लॉंग डिस्टन्सवर जायचं असेल तर अशी कनेक्टेड फ्लाईट घ्यायची, म्हणजे आपल्याला खूप स्वस्तात पडतं। आणि आता आपण येऊन पोहोचलो आहे भुवनेश्वर एअरपोर्टला आणि आता आपण जाणार आहोत हॉटेलला। संध्याकाळचे फक्त 5:30 वाजलेले आहे आणि इथे अंधार पडलेला आहे। आता आपण पोहोचलो हॉटेलमध्ये, फ्रेश वगैरे होऊया आणि मस्तपैकी जेवण करून उद्या आपण भुवनेश्वर बघायला जाऊया। आणि आज आपण महादेवाचं लिंगराजन मंदिर बघणार आहोत, नंदनकानन झूऑलॉजिकल पार्क बघणार आहोत, बुद्धा स्तूपा बघणार आहोत, कोणार्क टेम्पल, सन टेम्पल बघणार आहोत आणि कोणार्क बीच बघणार आहोत। आणि आता आपण येऊन पोहोचलो आहे लिंगराजन मंदिरला। खूप मोठं आहे, अवाढव्य आणि खूप सुंदर आहे। आणि हे लिंगराजन मंदिर हे 11व्या शताब्दीमधलं आहे। आता आपण आज जातो आहे। आज जाण्यासाठी पण भरपूर मोठा असा रस्ता आहे। हे गणपतीचं मंदिर आहे, समोरच आपल्याला दिसतं। आणि आता हळूहळू आपण आज जाऊया। आणि इथे एप्रिल महिन्यात रथयात्रा आयोजित केली जाते। आणि इथल्या शिवलिंगाची लांबी ही 9 फूट रुंद आहे आणि उंची 1 फूट आहे। आणि मधात चांदीचा शालिग्राम आहे जो विष्णूला दर्शवला जातो, म्हणून याला हरिहर म्हटल्या जाते। असे म्हणतात की ओडिसाच्या जगन्नाथपुरीला जाण्याच्या आधी लिंगराज मंदिरचे दर्शन केले गेले पाहिजे। आणि इथे आजूबाजूला पण 108 शिवलिंगाचे मंदिर आहेत। आता आपण आलो आहे नंदनकानन झूऑलॉजिकल पार्कमध्ये। आणि या झूऑलॉजिकल पार्कमध्ये शाळेची पिकनिक आलेली होती, भरपूर शाळेच्या मुलांची गर्दी होती। आणि हे पार्क खूप मोठं आहे, पायी चालण्यासारखं नाही आहे। तर आम्ही इथे गाडी केली। इथे गाडी करावीच लागते, 80 रुपये पर पर्सन अशी ही गाडी आहे इथे। तर चला आपण आता गाडीमध्ये बसूया।
आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल, त्यामुळे इतकं छान थंडगार असं वातावरण होतं. हा गोरिला बंदर आहे, खूप मजा मस्ती करत होता. मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माकडं इथे होते आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे हरिण होते. झाडीत दिसत नाही आहे पण खूप होते. आणि हा पाण्यातला पाणघोडा आहे. इथे माकडं खूप होते, अगदी लक्ष ठेवायचं आपल्या पर्सवर वगैरे. आणि इथे मगरमच्छ आहे. खूप मोठा कोब्रा साप इथे होता. समोरचे प्राणी वगैरे बघायला परत गाडीमध्ये बसायचं, मग परत समोर जायचं बघायचं. अशी मस्त मजा आम्ही केली. इथे 5-6 जिराफ होते आणि हत्ती पण भरपूर होते, पूर्ण जंगलामध्ये पसरलेले होते. आणि सिंह होता, इथे झोपलेला आहे. आणि आता आपण जातो आहे बुद्ध स्तूपा बघायला. आणि या स्तूपाच्या चारही बाजूंनी बुद्धाच्या अशा मूर्त्या आहेत. ही झोपलेली मूर्ती आहे. आणि इथे या ज्यूटच्या बॅग्स होत्या, तर मी 2-3 घेतल्या इथनं बॅग्स. आता आपण आलो आहे कोणार्क टेम्पलमध्ये. इथे आपण तिकीट घेऊया आणि मग समोर जाऊया. आणि हे आहे कोणार्क मंदिराचं प्रवेशद्वार. आणि संध्याकाळचे 4च वाजले होते, पण असं वाटत होतं की संध्याकाळ झालेली आहे. आणि कोणार्क मंदिराचा एरिया बघा किती मोठा आहे. आणि कोणार्क मंदिर हे सूर्यदेवतेचं रथ आहे. रथाप्रमाणे याला बनवलेलं आहे. याच्यात 7 घोडे आणि 24 चक्र आहे. डाव्या बाजूला 12 आणि उजव्या बाजूला 12 असे 24 चक्र आहे. हे पूर्ण रथाप्रमाणे याची रचना केलेली आहे. आणि सूर्यदेवतेची पत्नी छायादेवीचं हे मंदिर आहे. छाया आणि माया दोघे सूर्यदेवतेच्या पत्नी आहेत आणि दोघींचे पण आजूबाजूला मंदिर आहेत. आणि आता आपण जाणार आहोत कोणार्क टेम्पलच्या समोर बीच आहे, तर तो बीच बघायला आपण जाणार आहोत.
पूर्ण दिवसभर आपण हे सगळे टुरिस्ट स्पॉट्स केले. आता आपण आलो आहे हॉटेलमध्ये पुरीच्या आणि उद्या जाणार आहोत जगन्नाथपुरीच्या दर्शनाला. आणि या हॉटेलचं नाव आहे पीपुल सी रिसॉर्ट. इथे छान स्विमिंग पूल वगैरे होता आणि स्विमिंग पूलच्या समोरच बीच होता. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. हा आपला जगन्नाथपुरीचा राहणार आहे.